Good morning, friends. As we all know, we are studying the chapter rotational motion, which consists linear motion, angular motion or circular motion and rotational motion. आपण लिनियर मोशनचे पण काही पार्ट्स ऑब्झर्व करतो, ज्याच्यामुळे आपण सर्क्युलर मोशनवर काही पॅरामीटर्स काढतो. त्याच्यानंतर आपण रोटेशनल मोशनमध्ये आलो. सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशन मध्ये फरक काय आहे, तर सर्क्युलर मोशन इज अ सिंगल पार्टिकल विच इज रोटेटिंग अबाउट ए सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. आणि जर दुसरा विचार केला रोटेशनल मोशनचा, तर रोटेशनल मोशन मध्ये काय होतं, नंबर ऑफ सिस्टीम ऑफ पार्टिकल्स, म्हणजे भरपूर सारे पार्टिकल्स असतात सिस्टीम मध्ये जे का फिक्स ऍक्सिस भोवती रोटेट करत असतात. आपण त्याचे पॅरामीटर्स पण पाहिले, भरपूर पाहिले, त्याचे फॉर्म्युलेस पाहिले आहे. आता आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्ट पर्यंत आलोय, विच इज द प्रोडक्ट ऑफ मास अँड डिस्टन्स स्क्वेअर फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. नंतर आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा मासचा रोल प्ले करतो. जसं लिनियर मोशन मध्ये मास असतं, तसं अँग्युलर मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. सेम रोल परफॉर्म करतात दोघं. आता पुढे आल्यानंतर आपण रॅडियस ऑफ गायरेशन बघितलं. रॅडियस ऑफ गायरेशन एक महत्वाची टर्म आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया हा कशावर अवलंबून असतो, तर पार्टिकलच्या सिच्युएशनवर और पार्टिकलच्या जागेवर, म्हणजे कोणत्या मेथडनं किंवा कोणत्या डिस्ट्रीब्युशन पार्टिकल्स हे ऍक्सिस ऑफ रोटेशन भोवती आहे त्याच्यानुसार मोमेंट ऑफ इनर्शिया काय होतो, चेंज होतो. म्हणून तर आपण फॉर्म्युला वापरतो I इज इक्वल टू mk² where k इज द रॅडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. रॅडियस ऑफ गायरेशन प्रत्येक बॉडीची वेगळी आपण बघतो इथं, काहींची सेम पण असू शकते, ओके, पण दीज कॅन बी डिफरंट बॉडीज. नंतर आपण थेरम पॅरलल ऍक्सिस बघितला, फार इझी होता. त्यासाठी आपण काय काय छोट्या छोट्या गोष्टी करायच्या त्या पाहिल्या. याचा मेन फॉर्म्युला लक्षात ठेवा, IO इज इक्वल टू IC प्लस mx², वेअर IO इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट वी हॅव टू फाइंड त्या ऍक्सिस भोवती आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो IO. IC म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट बॉडी इन ए ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणून गेलाय म्हणून त्याला IC म्हणतो आपण. आणि m म्हणजे मास ऑफ द बॉडी, आणि h किंवा x म्हणतो आपण त्याला. दिस इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल ऍक्सिस. तसंच आपण मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर ऍक्सिस बघितला, IZ इज इक्वल टू IX प्लस IY. फार इझी होते. आज आपण बघणार आहे तो फार मजेशीर पार्ट आहे, तो म्हणजे अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. आता आपण मोमेंट काढतोय कोणाची, लिनियर मोमेंटमची. मोमेंटचा फॉर्म्युला काय रे, मोमेंट आठवते, मोमेंट असतं मोमेंट. तर आपण सिंपल उदाहरण घेऊया. जर मी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर मी फोर्स लावतो लिनियरला, म्हणजे हा दरवाजा इन केस असा एक दरवाजा काढला आणि मी त्या हँडलला पुश केलं तर मी फोर्स लावतो लिनियरचा, पण बॉडी परफॉर्म करते सर्क्युलर मोशन, बरोबर. तो असा राऊंड फिरतो ना. म्हणून मी काय म्हणतो, जेव्हा तो रोटेट होतोय, हा रोटेट होतोय, रोटेशनल मोशन परफॉर्म करतोय, तेव्हा व्यक्ती किंवा हा काय करतो, लिनियर फोर्स अप्लाय करतो. मग हा लिनियर फोर्स आणि तो ऍक्सिस ज्या भोवती तो डोअर रोटेट होतोय, या दोघांचा जर मी प्रॉडक्ट घेतला तर त्याला टॉर्क म्हणतो आपण, ओके, किंवा मोमेंट ऑफ फोर्स म्हणतो. तसंच मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे काय असणार आहे, मला लिनियर मोमेंटम घ्यावं लागेल एका पॉइंटला आणि त्याचा डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, थोडंसं कळायला थोडं कन्फ्युजन वाटलं ना. तर आपण एक विचार करूया. हे बघा, समजा ही बॉडी कन्सिडर केली, ह्या बॉडीमध्ये या पॉइंटच्या मधून जो ऍक्सिस गेलाय तिथं बॉडी रोटेट होती. समजा या पार्टिकलला मी लिनियर मोमेंटम घेतलं आणि हा डिस्टन्स R1 आहे, तर लिनियर मोमेंटम या डिस्टन्सचा आहे ना mv, त्याला मल्टिप्लाय बाय काय करणार मी, R1 करणार, m1v1 और m1v1 इंटू R1, बरोबर. हा लिनियर मोमेंटम झाला याचा. तसाच याचा असणार अँग्युलर मोमेंटम झाला, सॉरी, आणि याचा आता अँग्युलर मोमेंटम काय असणार, R2 चा m2 v2 आणि R2. म्हणजे m1v1 ही हा फॉर्म्युला आहे लिनियर मोमेंटमचा, त्याला फक्त मल्टिप्लाय कशाने करायचं आहे आपल्याला, R1 ने करायचं आहे. किंवा हा लिनियर मोमेंटम P या नोटेशनने दाखवतात, P, ओके, P, त्याला फक्त मल्टिप्लाय बाय R. जसं आपण फोर्स करतो ना बघा, फोर्सच्या जागी काय लिहितो आपण, टॉर्क रोटेशनल मोशनला, तसं लिनियर मोमेंटमच्या ऐवजी काय लिहायचं, अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, R इंटू P. लक्षात राहायला पाहिजे फॉर्म्युला आपल्या, L is equal to R cross P. It is a cross product because it is a vector quantity. That's why we are seen here L is equal to P R sin theta. Sin theta आलं म्हणजे वेक्टर प्रोडक्ट आहे, समजते, डायरेक्शन वर अवलंबून आहे.
मग याचा एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काढूया. बघा किती सोपं आहे, इझी गोष्ट आहे, जास्त हे करायचं नाही. आज 2 डेरिवेशन घेणार आहे ते फार इझी आहे, एकदम एकदम सोपे सोपे. बघा याची डायग्राम नाही दिलेली ना बुकमध्ये, का फिगर 1.12 इन सेक्शन 1.5. ओके 1.12 कुठं आहे फिगर, बघा 1.12 आहे का. इथं फक्त काय केलंय, विचार काय केलाय त्यांनी, हा R1 आहे, हा R2 आहे आणि हा Rn आहे, आणि पार्टिकल काय घेतले M2 Mn डिगभर आहेत ना पार्टिकल, देर आर लॉट्स ऑफ पार्टिकल. समजा M1 ची व्हेलॉसिटी V1 घेतली, M2 ची व्हेलॉसिटी V2 घेतली, बरोबर, कारण लिनियर व्हेलॉसिटी डिफरंट असू शकते, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असली तरी. V इक्वल टू R ओमेगा आहे ना फॉर्म्युला, म्हणजे V1 V2 V3 सगळ्यांच्या वेगवेगळे, सेम पण असतील का यांच्या, जर सेम डिस्टन्सवर असतील तर, पण मॅक्झिमम वेगवेगळे आहेत, वेगवेगळ्या पोझिशनला पार्टिकलला. मग आता मी काय म्हणतोय, लिनियर मोमेंटम काढायचं आहे मला. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय, M1 V1. बघा कुठं आलो, परत 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 आलो, हा एक्सप्रेशन फॉर समथिंग. ओके आता बघा मला लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काढायचा. लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला काय बाय, आता M1 V1, बट वी नो दॅट V1 इज इक्वल टू R1 ओमेगा. माहित आहे मला सगळ्यांना हा फॉर्म्युला, बरोबर आहे. तर ओळीने म्हणजे समजेल तुम्हाला. फॉर थिअरॉटिकल सिम्प्लिफिकेशन लेट अस कन्सिडर ऑब्जेक्ट टू बी कन्सिस्टिंग एन नंबर ऑफ पार्टिकल ऑफ मास M1 M2 and Mn. यू नो दॅट रिस्पेक्टिव्ह perpendicular distances of R1 R2 and Rn from axis of rotation. और ही डायग्राम जरी बघितली तरी समजते. As object rotates all these particles in uniform circular motion with same angular speeds. सगळ्यांचा angular speed सेम आहे, ओमेगा सगळ्यांचा सेम आहे, but linear velocity is different, but with different linear speeds. V1 is equal to R1 omega, V2 is equal to R2 omega, Vn is equal to Rn omega. We all know that. Direction of individual velocity V1, V2, etc. along the tangent to their respective tracks. म्हणजे हे जे फोर्स दाखवलाय ना इथं, तशी तर आता मी V1, V2, Vn लिहिलं तरी चालतंय, काय फरक पडत नाही. लिनियर मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल परफॉर्म ऑफ ए मॅग्निट्यूड P1 इज इक्वल, P1 चा फॉर्म्युला काय येणार, M1 V1, बट वी ऑल नो दॅट V1 इज इक्वल टू R ओमेगा. किंमत टाका बघा तिथं, म्हणजे काय येईल, M1 R1 ओमेगा. इट इज डायरेक्शन अलॉंग ए V1. Angular momentum of thus magnitude L1 is equal to P1 R1 M1 R1 square omega. Why R1 square? Because आपला फॉर्म्युला काय आहे L1 चा, L चा फॉर्म्युला काय आहे माहिती दिलाय आपल्याला, R ओमेगा, सॉरी RP. P ची किंमत आपण टाकली आहे तिथं, टाकली आहे ना, P ची किंमत टाकली आणि त्याला R ने मल्टिप्लाय केलं. P ची किंमत आहे M1 R1 आणि ओमेगा, त्याला अजून एक R1 ने मल्टिप्लाय केलं, म्हणजे फॉर्म्युला काय मिळाला, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. मग L2 तसा सापडला, L3 सापडला, डॉट 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 Ln सापडला. मग मला सगळ्यांची ऍडिशन करायची, हे तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, कसं सगळे सेम डायरेक्शनला आहेत का, तर आपण सगळ्यांची काय करणार, ऍडिशन करणार. हो इथं ऍडिशन केली का ऍडिशन. मग L इज इक्वल टू काय, M1 R1 स्क्वेअर ओमेगा, M2 R2 स्क्वेअर ओमेगा, बरोबर, असं सगळ्यांची ऍडिशन होणार. हे समजलं ना सगळ्यांना. L1 चा फॉर्म्युला काय आहे, P1 R1, P1 ची किंमत काय, M1 V1, V1 ची किंमत काय, R1 ओमेगा. सगळ्याच्या किमती टाकत आलोय बाळांनो आपण, इझी आहे, ठीक आहे. तुम्ही एकदा बघा नुसतं, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा V1 इज इक्वल टू R1 ओमेगा, म्हणजे हा फॉर्म्युला मिळाला M1 R1 आणि ओमेगा. L1 इज इक्वल टू P1 R1, बघा हा एक R1 हा एक R1 झालं का, M1 R1 स्क्वेअर ओमेगा. तसंच L2 काढलं, L3 काढलं आणि सगळ्यांची ऍडिशन केली. आता इथं जर नीट बघितलं तर ओमेगा सगळ्यांच्याच आहे रे, त्यामुळे ओमेगा कॉमन काढला, M प्रसिद्ध आपलं आत लिहिलं. याला आपण काय म्हणतो, समेशन ऑफ MI RI स्क्वेअर, I फ्रॉम 1 to N. दिसते काय असंच. थोडक्यात हा काय, मोमेंट ऑफ इनर्शिया, वेअर I इज इक्वल टू ऑल दिस ऍडिशन, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे L चा फॉर्म्युला काय मिळाला बाळांनो, I ओमेगा. खूप सोपा फॉर्म्युला आहे. काय मिळाला फॉर्म्युला, द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज व्हॉट, I ओमेगा. इट इज अनालॉगस टू द एक्सप्रेशन P इज इक्वल टू MV. इथं पण नीट बघा बाळांनो, V ची जागा ओमेगाने घेतल्या तर M ची जागा कोण घेणार, आपला प्रसिद्ध मोमेंट ऑफ इनर्शिया, बरोबर. मासला कायम तो रिप्लेस करतोय ना प्रत्येक फॉर्म्युल्यात. बघा की लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 mv स्क्वेअर, इकडे काय 1/2 I ओमेगा स्क्वेअर, बरोबर. सगळीकडे हा कोणाची जागा घेतोय, मासची जागा घेतोय, सगळीकडे कोणाची जागा घेतोय, मासची, बरोबर. जसं आपण फोर्सचा फॉर्म्युला काढतो, मास इंटू ऍक्सिलरेशन, इकडे सुद्धा असणार आहे टॉर्कचा फॉर्म्युला I इंटू अँग्युलर ऍक्सिलरेशन, ते आपण पुढे बघणारच आहे. पण बघा तिथं सुद्धा M ची जागा कोण घेतोय, I घेतोय.
दिस इज द सिम्पल पॉइंट. ओके, बघा पुन्हा एकदा. हा न्यूमरिकल सोडवला का रे काल? न्यूमरिकल राहिला का म्हणे बघ का, नाहीतर म्हणाल की राहिला आहे न्यूमरिकल. बघा जरा आहे काय, जरा एकदा सोडवून बघा. नाही सुटला तर उद्या मी स्टार्ट करताना हा जरा न्यूमरिकल घेतो. ऍक्च्युली राहिलाच, पण उद्या घेतलाच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर आज आपण काय बघितलं बघा. आज बघितलं आपण क्वांटिटी ऑफ रोटेशनल मेकॅनिक्स अनालॉगस टू लिनियर मोमेंटम इज अँग्युलर मोमेंटम. मी अँग्युलर मोमेंटमचं डेरिव्हेशन बघितलं. तर त्याचं इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया काय फॉर्म्युला आला, L इज इक्वल टू I ओमेगा. इझी आहे ना बघा. बघा डेरिव्हेशन काय कळलं नाही तर बघा M1 V1 ची किंमत नंतर त्याला R1 न मल्टिप्लाय करायचं, खतम. आणि सगळ्यांचे ऍडिशन कॉमन काढायचं ओमेगा आणि I फॉर्म्युला येणार. ठीक आहे. पण हा फॉर्म्युला लय लागतो बघ का, L इज इक्वल टू I ओमेगा, बिकॉज द अँग्युलर मोमेंटम इज ऑलवेज कॉन्स्टंट. आपण जसं फोर्थ चॅप्टर मध्ये म्हणजे ऍक्च्युली 11th मध्ये आपण बघितलेलं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट असतं माहिती, ते कोलायडिंग बॉडीज एकमेकाला इलॅस्टिक कोलिजन आणि यान ते भरपूर काय काय बघितलेलं. तिथे आपण लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट असतं असं म्हटलेलं. तसंच सेम अँग्युलर मोमेंटम सुद्धा बाळांनो कॉन्स्टंट असतं, ते कधीही चेंज होत नाही. मग तुम्ही म्हणाल सर काय ते न्यूमरिकलचे येतात, तर 100% न्यूमरिकल येतात बाळांनो. खास करून आहे ना सीईटी वाल्यांनी तर लय लक्ष द्यायचं. सीईटीला एक न्यूमरिकल हमखास असतो बाळांनो याच्या. आणि एकदम फॉर्म्युला सोपा वापरायचा असतो. I1 ओमेगा म्हणजे इक्वल टू I2 ओमेगा 2. कम्पेअर करायचं सोडवून टाकायचं, अतिशय सोपं. दाखवतो मी तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट एक्सप्रेशन फॉर टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. आता मी टॉर्कचा फॉर्म्युला करते बघा. जसं मी मागे सांगितलं तसंच येणार आहे, पण गुपित ठेवूया आपण. ठीक आहे, बघूया चला. ही डायग्राम दिसते आता इथं. तर डायग्राम आहे डोळ्यासमोर, मग तर काय आम्ही लय हुशार झालो. हे बघा डायग्राम आहे. डायग्राम मधून ह्या ऍक्सिस मधून ह्या पॉइंट मधून ऍक्सिस जातोय, विच इज रोटेटिंग विथ नॉट युनिफॉर्म अँग्युलर वेलॉसिटी. इट इज अ ऍक्सिलरेटेड मोशन म्हणून इथं अल्फा लिहिलंय. आपण याच्या आधी काय पकडायचो, UCM पकडायचो बरोबर, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँग्युलर वेलॉसिटी कॉन्स्टंट. इथं अल्फा आहे म्हणजे आयदर फॅन इज ऑन ऑर ऑफ. मी फॅन चालू बंद केला तर तो स्लो होणार, आणि जर बंद चालू केला बंद असलेला चालू केला तर तो फास्ट होणार. तिथं जे अँग्युलर ऍक्सिलेशन आहे ते अल्फा दिले इथं, म्हणजे चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी पर युनिट टाइम. And this is the mass M1, mass M2 and mass Mn, which are separated by distance R1, R2 and Rn. Okay, if the alpha is the angular acceleration, then every particle experience some force. Either it may be retarded or accelerated, but every particle is experience some force. म्हणजे जर आपण एका कॉन्स्टंट वेलॉसिटीने निघालोय तर न्यूटन दादा काय सांगतात आपल्याला की whenever the particle is in rest or in motion in constant velocity, then it body tends to remain in its state. म्हणजे बॉडी काय करते, आपल्या आहे त्या स्टेट मध्ये राहण्याचा प्रयत्न करते. कधीपर्यंत, जोपर्यंत मागणं कोणतरी धक्का देत नाही किंवा पुढनं कोणतरी धक्का देत नाही. थोडक्यात काय, फोर्स लावत नाही. म्हणजे हे पार्टिकल तर आपले बिचारे एकाच मोमेंट मध्ये राहण्याचा प्रयत्न करत होते, पण काय झालं की त्याच्या फोर्सेस अप्लाय झाले. आता ऍक्सिलेटेड मोशन आहे, फोर्स अप्लाय झाला, F1 झाला, इथं F2 झाला, इथं Fn झाला. आता फोर्सचा फॉर्म्युला शिकवायला काय आपण एवढे लहान नाही, आहे का नाही. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सिलरेशन. ओके, ठीक आहे. मग आता मला टॉर्क काढायचा आहे. टॉर्कचा फॉर्म्युला काय, आलं डोक्यात काय आलं पोरांच्या डोक्यात, F1 इंटू R1. It is also a vector quantity, that's why there is a vector product. That's why tau is equal to F cross R1 or F1 cross R1. Is that clear? Then this is the body which is rotating with angular acceleration alpha. Now these are the particles which are named as M1, M2 dot Mn, which are situated at a distance R1, R2 dot Rn. बघा, फॉर थेरॉटिकल सिम्प्लिफिकेशन, आपल्या सिम्प्लिफिकेशन साठी वी कन्सिडर द ऑब्जेक्ट कन्सिस्टिंग एन नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ मास अमुक अमुक ऍट ए डिस्टन्स तमुक तमुक. फॉर फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स आहे त्यांचा, ऍज द ऑब्जेक्ट रोटेट्स ऑल दीज पार्टिकल परफॉर्म सर्क्युलर मोशन विथ अँग्युलर ऍक्सिलेशन अल्फा, बट विथ डिफरंट लिनियर ऍक्सिलेशन्स. तो तर आहेच विषय, कारण की लिनियर ऍक्सिलेशनचा फॉर्म्युला परत काय असणार आहे बाळांनो, आर इंटू अल्फा. जसं V इज इक्वल टू आर ओमेगा असतं, हे बघा इथं बघा किती सोपं आहे रे. V इज इक्वल टू आर ओमेगा, तसं I इज इक्वल टू आर अल्फा, माहित आहे आपल्याला.
मग त्यांचा अँग्युलर लिनियर ऍक्सिलरेशन प्रत्येकाचं वेगळं असणार आहे. ठीक आहे. मग काय फॉर्म्युला मिळाला, A1 इज इक्वल टू R1 अल्फा, A2 इज इक्वल टू R2 अल्फा ना अमुक तमुक. वी नो दॅट. F1 चा फॉर्म्युला काय रे, M1 A1. A1 ची किंमत टाकू शकतोय. म्हणजे काय फॉर्म्युला मिळाला, M1 R1 अल्फा. इज दॅट क्लिअर? Okay, these forces are tangential. Their respective perpendicular distance from distance r1 r2. The torque experienced by the first particle of magnitude τ1 is equal to F1 r1. We know that. So τ चा फॉर्म्युला काय असतो, F1 F क्रॉस r. Torque is equal to F cross r. Therefore F1 r1. Is that okay? आता इथे फक्त मॅग्निट्यूड घेतो, डायरेक्शन घेत नाही म्हणून जास्त आपण विचार करायचा नाही. ऑफ मॅग्निट्यूड लिहिले ना इथं. τ is equal to F1 r1. आता F1 ची किंमत टाकली, F1 ची किंमत मी काढली M1 r1 अल्फा. R1 झाला, R1 चा स्क्वेअर सेम आहे इकडे बघा. हाय असं इथं ओमेगा होता, इथं फक्त अल्फा येतोय, काय फरक पडत नाही. सिमिलरली τ2 τ3 τn. ओके, आणि सगळ्यांची काय करायची बघा, ऍडिशन केल्यानंतर अल्फा सगळ्यातनं निघणार कॉमन बाहेर. हा निघला का कॉमन बाहेर. आणि ह्या सगळ्याचं आपलं प्रसिद्ध इक्वेशन काय बघा इथं दिलेच की, M1 r1 स्क्वेअर M2 r2 स्क्वेअर Mn rn स्क्वेअर M1 r1 स्क्वेअर M2 r1 स्क्वेअर M सेम आहे ना. त्याला काय नाव दिले, I moment of inertia. That's why the the relation τ is equal to I alpha is analogous to force into mass into A. बघा पुन्हा I m ची जागा I ने घेतली, A ची जागा अल्फा ने घेतली. म्हणजे प्रत्येक वेळी मासला रिप्लेसमेंट कोण करतंय, आपला प्रसिद्ध मोमेंट ऑफ इनर्शिया. इज दॅट क्लिअर बाळांनो? आता तुम्ही म्हणाल सर एकदम शॉर्ट मध्ये एकदम सोपा पॉइंट का घेतला असतं. उद्या आपण कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघणार आहे. हे न्यूमरिकल बघायचा, मग कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम बघायचं बर का, आणि त्याचं न्यूमरिकल बघून नेक्स्ट लेक्चरला आपण रोलिंग मोशन बघायचं. उद्या ओनली न्यूमरिकल पार्ट बघूया. उद्या न्यूमरिकल वर धंदा देऊया. म्हणजे हा एक न्यूमरिकल, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, आणि नंतर परत हा एक न्यूमरिकल बघायचं उद्या. ठीक आहे. इथं बघा दिले बघा ते आरपीएम दिले ना, I1 मी तुम्हाला मग सांगितलं होतं ना, तो फॉर्म्युला वापरायचा. किचकट केलं यांनी, एवढं किचकट करायची काही गरज नाही. तरी बघू आपण काय विषय. हे का, सिलिंग फॅन हॅव्हिंग मोमेंट ऑफ इनर्शिया अटेंड द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीवर ओमेगा काढू शकतो मी. कॅल्क्युलेट द पॉवर रेटिंग काढायची आहे ना. पॉवर रेटिंगचा फॉर्म्युला असतो टो ओमेगा. पॉवर रेटिंग काढायची आहे मला, पॉवर काढायची आहे. ठीक आहे. पॉवर फोर्स इंटू वेलॉसिटी, वर्क डन अपॉन टाइम ना रे बाहेर ना, त्यामुळे फोर्स इंटू वेलॉसिटी काय त्यात बघू आपण. मी एक्सप्लेन करतो. बरं, आजचा पॉइंट कळला. आज एकदम सोपं घेतलं होतं. काय घेतलं मी आज, तर मी घेतला अँग्युलर मोमेंटम, एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम आणि एक्सप्रेशन फॉर टॉर्क. चेकआउट कळण्यासारखेच पॉइंट आहेत आजचे. एकदम इझी वाचले तरी कळले असते, पण आपली एक प्रथा आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. उद्याचं लेक्चर मात्र फार महत्वाचं आहे. उद्या मी न्यूमरिकल्स घेणार आहे, आणि मग परवाच्या लेक्चरला हा चॅप्टर संपतोय. ऍट द एंड ऑफ आवर चॅप्टर मग आपण एक न्यूमरिकलचा सेशन घेऊ, ऑब्जेक्टिव्हचा सेशन घेऊ. या चॅप्टरवर भरपूर वर्कआउट करायचं आपण. ठीक आहे. थँक्यू. आज छोटासा लेक्चर. गुड बाय.